आहे. मी ॲडव्होकेट स्वाती सचिन भालेराव, प्रभाग क्रमांक 21 मधून मी उमेदवारी घेतली होती. शरद पवार साहेबांचा जो गट होता राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, त्याच्यातनं तुतारी हे चिन्ह होतं. हे माझं स्थानिक गाव आहे. या गावाने एक मताने मला उमेदवार म्हणून घोषित केलेलं होतं. इथे एकमेव मी उमेदवार होते. 10,000 माझ्या गावाची वोटिंग आहे आणि एक मताने आलेला उमेदवार आणि त्याला 1400 वोटिंग पडते. हा प्रश्नचिन्ह निर्माण होणार की नाही हे तुम्हाला माहिती आहे. आता त्याचसोबत रगवाडीमध्ये लालचंद शिरसाट हा मुलगा देखील एक मताने उमेदवार म्हणून घोषित केला होता बसपाकडनं. त्याचं उमेदवार चिन्ह होतं त्यांचं हत्ती. त्यांना देखील निव्वळ 4,000 समोक आहे ना, नाही 1500 किती आलं लाला भाऊला मतदान? 700 सगळे मिळून किती आले? त्यांना 10,000 पैकी निव्वळ 4,700 आलेले आहेत. तर आमचा हा प्रश्न आहे निवडणूक अधिकाऱ्यांना. आम्ही तिथे तो उत्पन्न केला की मॅडम, स्थानिक उमेदवारांची ही जी संख्या तुम्ही बघितली तर त्यातला फरक एवढ्या मताचा होतोय. त्यानंतर ज्या सील केलेल्या पेट्या होत्या त्या सील झाल्यावरचा नंबर जो आम्हाला कागदावर लिहून दिला आणि ज्या आजच्या दिवशी ओपन केल्या त्या नंबरांमध्ये फरक होता. मग हा फरक कसा? त्यावेळी त्या तिथे उपस्थित असलेल्या मॅडम आणि अभिजित नाईक साहेब यांनी आम्हाला रास्त उत्तर दिले नाही. त्याच्यावर त्या मॅडमचं असं म्हणणं होतं, काय नाव होतं त्या मॅडमचं? नाही, माफ करा, खत्री नव्हतं त्या. मला आत्ता ते नाव नाही सांगता येणार, पण नक्कीच मी तुम्हाला त्या नावाची स्पष्टता देईल. त्यांनी हे सांगितली की मॅडम अब बहस नहीं हो सकती. आता मला सांगा, गेले वर्ष लोक उमेदवारीसाठी तयारी करतात. मानसिक, शारीरिक, आर्थिक आम्ही प्रयत्न केले आणि त्याही उपर आमच्या लोकांनी एकमताने सगळ्या गोष्टी घडून आणल्या. प्रत्येक वेळी गेले 20 वर्षाचा आमचा अनुभव आहे. प्रत्येक वेळी इथलं सगळं मतदान तिकडच्या पेटीत जातं कसं काय? आणि ज्या वेळेस आम्हाला कळतंय आता एक मताने गाव उभं राहिलंय तरी देखील मतदान त्यांच्या ओंजळीत टाकलंय, असं इथून उचलून नेऊन टाकलंय. आणि मी ॲडव्होकेट स्वाती भालेराव, मला पडलेलं जे मतदानाची आकडा आहे तो निव्वळ 1400 आहे आणि माझं मतदान 10,000च्या पुढचं होतं. तसंच लालचंद शिरसाट यांना देखील 10,000च्या पुढचं मतदान हे ठरलेलं होतं. लोक 10,000च्या मताने त्यांच्यासोबत उभे होते. त्यांना देखील 4,700 मतदान पडतं आणि नेहमीसारखं भाजप हाच घाणेरडा प्रकार पुढे येतो. मग निवडणूक आयोगाला मला एवढंच म्हणणं आहे, पोलिसांना त्रास देणं हा आमचा जनसामान्यांचा मुळीच हेतू नसतो. पण आता आम्हाला पण बोलता येतं, आम्ही पण बोलणार, आम्ही पण जाब विचारणार का प्रत्येक वेळी निवडणूक आयोग हा भाजपाकडनं आणि रस्त्याच्या त्या बाजूच्या कॅन्डिडेटकडनं का असतो? आमचा एवढा मोठा जनसामान्य स्लम एरिया आहे. आमच्या इथल्याच मतदानावर दरवेळी जर ठरलं तर याच मतदानावर उमेदवार निवडून येऊ शकतो आणि ती पूर्ण तयारी यावेळेस आमच्या लोकांनी केलेली होती. मात्र निवडणूक आयोग, अभिजित नाईक सर आणि दुसऱ्या त्या ज्या मॅडम आहे, मला ते नाव येत नाही पण त्याची चौकशी करून ते नाव तुम्ही ऍड करून घ्यावं. त्या मॅडम त्यांनी रितसर आमच्या मतदानाच्या पेट्या ह्या अदला बदली केल्या. मी हे जबाबदारीने वक्तव्य करते, जे बोलते त्याची जबाबदारी घेते. जर कागदावर 50 आकडा आहे आणि उघडताना 60चा आकडा दिसतो कसा? आणि त्याच्यावर नाईक साहेब आणि निवडणूक प्रतिनिधी म्हणतात की हे आम्ही तुम्हाला सांगायला विसरून गेलो, एक मताने सुद्धा निवडणूक वेगळे वळण घेऊ शकते. यांनी 22 मध्ये तर 2,000चा फरक, 22 मध्ये प्रभाग 22 मध्ये तर 2,000च्या फरकाने मतदान दिसत आहे 20,000 आणि समोर दाखवत आहेत 22,000. 2,000 मतदान आणले कुठून, केले कोणी? आता हा खूप कारभार भोंगळ झालेला आहे. आणि जरी आम्ही स्लम एरियात राहणारे, झोपडपट्टीत राहणारे, आंबेडकरवादी असो किंवा आम्ही सर्वसामान्य नागरिक असो, आता आम्ही आमच्या प्रश्नांना स्वतः हाताळायला तयार झालो आहोत. याच्यासाठी आता आम्हाला नाही वाटत की आम्हाला निवडणूक आयोगाची गरज लागेल किंवा इथून पुढे आम्हाला प्रशासनासाठी काही याचना करायची वेळ लागेल. इथून पुढचे जे प्रश्न असतील, ज्या काही अडचणी असतील त्या आम्ही आमच्या पद्धतीने सॉल्व्ह करू. आणि निवडणूक अधिकारी, निवडणूक आयोग हा पूर्णतः गचाळ मोदीचा, मी शब्द वापरते तो कट करू नका, पण मोदीचा असलेला हा अनौरस पुत्र आहे निवडणूक आयोग. आणि त्यामुळे आता निवडणूक आयोगाला किती बोंबा केल्या तरी तो पळवाटा शोधेल. आता हा जो जनसागर थांबलेला आहे त्याचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही निवडणूक प्रतिनिधीला आमच्या समोर बोलवा, पेट्यांमध्ये झालेला फरक
आणि आमचं मतदान कुठे गेलं याची माहिती आम्हाला द्या. आणि ही माहिती दिली की आम्ही घरी जायला रेडी. आणि यदा कदाचित तुम्हाला ते करायचं नसेल तर हे प्रशासनाला आमचं पूर्ण म्हणणं आहे, रोड बंद राहील. रोड आमचा आहे, खर्च आम्ही करतो, पैसे आम्ही भरतो, सगळं जे आहे ते आमच्या बापाचं आहे, म्हणजे आमच्या खिशातलं आहे. त्यामुळे तुम्ही याची काळजी करू नका. 2 दिवस बसायची वेळ आली तरी पण स्थानिक झोपडपट्टीतले, स्लम एरियातले, हे तुमच्या भाषेतले लोक स्वतःच्या अधिकाराला आता उभे राहणार आहेत.